नमस्कार मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विम्याचं वाटप सुरू झालेले. एकंदरीत 2025चा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. यामध्ये हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, या जिल्ह्यात सर्वाधिक पीक विम्याची रक्कम सध्या वाटप केली जात आहे आणि त्यासाठी मंजूर सुद्धा देण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. परंतु आता जे काही इतर जिल्हे असतील, ज्या जिल्ह्यात अद्याप पैसे वाटप झाले नाहीत किंवा आपला पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु ते पैसे वाटप झाले नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम किती जमा केली जाणार आहे आणि कधीपर्यंत ही पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे, याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची रक्कम असेल ती वाटप करण्यात आली होती आणि त्यानंतर अनेक वेळानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षीचा खरीपच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे. सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं. त्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे पीक विम्याची रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आपल्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आणि कृषी मंत्री भरणे मामा यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 प्रमाणे पीक विम्याची रक्कम दिली जाईल असं सांगितलं होतं. परंतु आताची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर 10 किंवा 12,000 रुपये अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. यापैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल, या देखील जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम सर्वाधिक मंजूर करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्हा असेल आणि परभणी जिल्हा असेल, या देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विम्याची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेले आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो दाखवत होता जी रक्कम आपल्याला मंजूर होती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, ज्यामध्ये 29 जिल्ह्यातील जी काही पैशाची अनिवार्य असेल ती जाहीर करण्यात आली होती आणि त्या आधारे जे काही 29 जिल्हे असतील त्या 29 जिल्ह्यात येत्या 8 दिवसात हे पैसे जमा केले जातील. आता कालांतराने काय होते, हिंगोली जिल्हा जरी असेल, हिंगोली जिल्हा समजा आपण उदाहरण घेऊ, हिंगोली जिल्हा जरी असेल तर हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकरी आहेत आणि अनेक गाव आहेत. यापैकी ज्या जिल्ह्यातील म्हणजे ज्या हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे किंवा ते कॅल्क्युलेटरचा पीक विमा असेल तो आपल्याला दिसत होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली. जे काय आपलं डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जे खातं जॉईंट आहे, ज्या खात्यामध्ये आपल्याला पीएम किसानचे पैसे मिळतात, नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळतात किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याच खात्यावरती हे पैसे पीक विम्याचे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेले आहे, ज्या जिल्ह्यातील मंडळ पात्र होते, जे काही गावं असतील ते पात्र होते आणि कॅल्क्युलेटरचा पीक विमा आपल्याला जर मंजूर दाखवत असेल किंवा आपला रक्कम जर दाखवत असेल तर असे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आज हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहे. मग आता तुम्ही म्हणसाल आम्हाला तर मेसेज आला नाही, आपला कॅल्क्युलेटरचा जो काही पीक विमा असेल तो तुमचा मंजूर आहे का, किती रक्कम आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती सुद्धा चेक करता येणार आहे. त्याच्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्टेटस चेक करा आणि तुमचा पीक विमा जर मंजूर असेल तर येत्या 2 दिवसात ते पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होता. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.